बघा माझ्या मुलाने ऑरेंजवरती काय नाव लिहिलं आहे बघा, VIRAJ, म्हणजे 2 ऑरेंज होते. दोघां ऑरेंजवर आपापले नाव लिहिले होते. तर बघा, हाय एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रांत चॅनलमध्ये. तर तुम्ही कसे आहात कमेंटमध्ये सांगा. आणि आज पुन्हा एकदा मी भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे. सोप्या पद्धतीने बनवणार आहे ती भाजी दुसरी. तर मित्रांनो बघा, ही आहे लाल भाजी आणि मी याला सोबतच कापून घेणार आहे, कारण याच्यामध्ये जास्त कचरा राहत नाही. तर बघून घेते तरी पण एकदा. हे बघा याच्यामध्ये कचरा नाही आहे बघा. मग दुसऱ्या भाज्यामध्ये खूप कचरा राहतो ना, म्हणून ते निवडून बनवावं लागते. हे बघा याच्यामध्ये तेवढा काही नाही आहे. तर मी असं बऱ्याचशा भाज्या असतात जे त्यांच्यामध्ये खूप सारा कचरा असते, माती असते. तर बघा तुम्ही. तर बघा मित्रांनो, भाजी कापून झालेली आहे. आता मी याला चांगल्यापैकी धुवून घेते, नंतर मी भाजी बनवायला सुरुवात करते. हे बघा मित्रांनो, मी लाल भाजी पण धुवून काढलेली आहे आणि मस्तपैकी धुवून काढलेली आहे, कारण की याच्यामध्ये माती पण राहू शकते ना. खूप पाण्याने धुतले मी. तर हे बघा मित्रांनो, कांदे कापून घेतले आणि मिरच्या पण कापून घेतल्या आणि टमाटे पण कापून घेतले. कारण मी आज हिरवी मिरची नाही घेतली, आज लाल मिरची घेतली आहे, कारण की लाल भाजी बनवत आहे ना, त्याच्यामध्ये लाल मिरच्या घातल्या की त्याचा टेस्ट अजूनही वेगळाच येतो. तर बघा, गॅसवरती कढाई ठेवलेली आहे. याच्यामध्ये मी ऑइल घालणार आहे. कढाईमध्ये ऑइल घातलेलं आहे. कांदे आणि मिरच्या थोडा वेळ शिजू देऊया, त्याच्यानंतर टमाटे घालूया. बघा, कांदे आणि मिरच्या थोडे लालसर झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण टमाटे ॲड करून घेऊया. आणि टमाटर याला मिक्स केला, मिळून घेऊया. मिळून झाले आहे. याच्यामध्ये थोडी हळद घालून घेऊया. हळद नाही घाललं तरी चालते, पण मी थोडी हळद घालूनच घेते. थोडी हळद घालून घेते आणि थोडं धनिया पावडर घालून घेते आणि स्वादानुसार मीठ घालून घेते. मी याला आता मिक्स करून घेते भाजी. टमाटे कांदे याच्यामध्ये हे बघा शिजलेलेच आहेत. याच्यामध्ये असं पूर्णपणे मिळून घेते. हे बघा किती छान दिसते, याचा कलर मस्तपैकी. असं मिळून झाल्यानंतर याच्यामध्ये भाजी घालून घेऊया. हे बघा मित्रांनो, मी इथे पूर्ण भाजी घातलेली आहे. आता तुम्ही म्हणत असाल की दररोज ही भाजी बनवून दाखवते. तसं काही नाही. आता माझ्या वंशच्या पप्पांचं ऑपरेशन झालेलं आहे, म्हणून मला दररोज भाजी बनवावं लागतं त्यांच्या. हे बघा, मी इथे फिका वरण पण बनवलेलं आहे. फिका वरण बनवलं आहे आणि इकडे भाजी होत आहे. हे बघा मित्रांनो, भाजी पण बनवून तयार झालेली आहे. तर बघा, या भाजीने आपला कलर सोडून टाकला. असं वाटते की लाल भाजीसारखी लाल भाजी दिसत नाही, कारण की याच्या आधी तुम्ही बघितलं असणार, मी जेव्हा कापत होते तेव्हा लाल भाजी दिसत होती. आता हे बघा, माझ्या मुलाने ऑरेंजवरती काय नाव लिहिलं आहे बघा, VIRAJ, म्हणजे 2 ऑरेंज होते. दोघां ऑरेंजवर आपापले नाव लिहिले होते. तर बघा, हा तर बघा मित्रांनो, वंशचे पप्पा भाजी खाऊन दाखवणार आहेत की भाजी कशी झाली म्हणून. तर बघा तुम्ही, कशी झाली भाजी. छान झाली, खूप मस्त. बघा भाजी तुम्ही पण बनव. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि आता तुम्ही माझ्या व्हिडिओला बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच